हा पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात बनते विष. आंब्यासोबत चुकूनही हे 5 पदार्थ खाऊ नका. तर पहा, उन्हाळा लागल्यानंतर उन्हाळ्यात आपल्याला सर्वात प्रथम पाहायला मिळतो तो म्हणजे आंबा. आंबा हा फळ जो आहे, हा फळ खाल्ल्यानंतर बरेच जणांना खावंसा वाटणारा हा फळ, घरातील लहान मुले असेल किंवा म्हातारे आजी आजोबा असेल किंवा आपण स्वतः असाल, तर आंबा खात असताना जर आपण आंब्यावर हे विरुद्ध आहार जर घेतले तर आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होत असतात. याचं विष तयार होत असते. हे तुम्हाला माहीत आहे का? याची आपल्या जीवनावर दुष्परिणाम व्हायला लागतात. आंब्याचा गोडवा, आंब्याची चव आणि पोषण मूल्य असतात. चवदार असणारा हा आंबा, याला फळाचा राजा सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे. पोटाला थंडवा देणारा आणि चटपटीत असा एक फळ म्हणजे आंबा. आंबा आणि आमरस खाल्ल्यानंतर आपल्याला कोणता विरुद्ध आहार खायचा नाही, ज्यामुळे आपल्या जीवनात खूप समस्या पोटाविरुद्ध होत असतात. याचबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. एक लाईक जरूर करा, शेअर नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा. आपल्याकडे विरुद्ध आहार जर आपल्या पोटामध्ये गेलात, आरोग्य आणि त्वचा बिघडते आणि आपल्याला अशक्तपणा यायला लागतो. आंबा खाल्ल्यानंतर आवर्जून टाळायला हवेत हे पदार्थ. नाहीतर आंबा खाल्ल्यानंतर, त्यानंतर ह्या वस्तू खाल्ल्यानंतर मळमळ होऊ शकते, उलटी होऊ शकते किंवा जुलाबही लागू शकते. म्हणून आपण पाहणार आहोत की आंबा खाल्ल्यानंतर या गोष्टीचे सेवन चुकूनही करू नका. अत्यंत महत्त्वाचं आणि गुणकारी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. आंबा खाल्ल्यानंतर किंवा तुम्ही आमरस करत असाल, आंब्याचं पन्ह करत असाल, आंब्याचा रस तुम्ही करत असाल, हे खाल्ल्यानंतर ही वस्तू चुकूनही खायची नाही. तर त्यातील पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे पाणी. रस पिल्यानंतर त्यावर पाणी चुकूनही पिऊ नका. यामुळे ॲसिडिटी होऊ शकते, पोटदुखी होऊ शकते किंवा हात पाय गळून अशक्तपणा तुम्हाला येऊ शकतो. यानंतर अर्धा तास आपल्याला काहीतरी खायचं आहे किंवा 15-20 मिनिटानंतर आपल्याला तिखट पदार्थ खायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आंबा खायचा आहे. आंब्याचा रस तुम्ही पिऊ शकता. तर पहा, आंब्याचा रस घेतल्यानंतर आपण त्या वाटीमध्ये परत परत रस घेत असतो आणि रसाचा आस्वाद आपण घेत असतो आणि त्यानंतर आपण पाणी पित असतो. म्हणून ही जी सवय आहे ही खूप चुकीची म्हटली जाते. आंब्यामध्ये नॅचरल शुगर आणि ॲसिड असतं. यावर पाणी पिल्यानंतर तुम्हाला पचनक्रियेमध्ये काहीतरी वेगळं वाटायला लागते, विपरीत परिणाम आपल्याला जाणवायला लागतात. आंब्यावर पाणी पिल्यानंतर ॲसिडिटी वाढायला लागते, पोट दुखायला लागते. आंबा खाल्ल्यानंतर 1 तास पाणी पिणे टाळावं. त्यानंतरचा दुसरा पदार्थ ते आहे म्हणजे दही. पहा, दही खाल्ल्यानंतर चुकूनही कोणते पदार्थ जे आहेत ते आपल्याला खायचे नाहीत. पहा, फळाबरोबर दही खाणे योग्य म्हटलं जात नाही, विरुद्ध आहार म्हटला जातो, कारण ते अन्नवेदानुसार विरुद्ध आहार म्हटला जातो. पहा, घरामध्ये मँगो लस्सी करत असतात. दूध टाकून लस्सी करत असताना आंबटपणा यावा त्यासाठी दही टाकले जाते किंवा मँगो लस्सी पिली जाते, तर शरीरासाठी योग्य नाही. मँगोसोबत दही खाल्ल्याने काही व्यक्तींना याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आंबा आणि दही जे आहे हे एकमेकांसंबंधी विरुद्ध आहार म्हटला जातो. आंबा उष्ण आणि पोटामध्ये गारवा न देता उष्णता देणारा फळ म्हटला जातो, तर दही थंड आणि पोटाला गारवा देणारा पदार्थ म्हटला जातो. दही आणि आंबट आंबा जो आहे हा विरुद्ध आहार म्हटला जातो. यामुळे पोटाचे विकार जे आहे ते बिघडायला लागतात. त्यामुळेच पचनक्रिया मंदावत असते. आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने कोणाला पित्ताचा त्रास होतो, म्हणून जळजळ व्हायला लागते किंवा कोणताही त्रास होऊ शकतो. दही आणि हे दोन्ही पदार्थ जे आहे, आंबा एकत्र आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर आम्लपित्त तयार व्हायला लागते. आपल्याला अपचनाचा त्राससुद्धा होऊ शकतो. काही व्यक्तींना दही आणि आंबा एकत्र खाल्ल्यामुळे त्वचेवर दुसऱ्या दिवशी लगेच मुरूम यायला लागतात. त्यानंतर 3 नंबर, मसाले पदार्थ तुम्ही खात असाल तर यापासून सावध राहावं. आंब्यासोबत नैसर्गिकरित्या उष्णता वाढवण्याचे काम असते. मसाले पदार्थामुळे उष्णताही वाढू शकते, आम्लपित्त वाढू शकते, ज्यामुळे गॅस किंवा ॲसिडिटी होऊ शकते. जेवणामध्ये मसाले आणि मसालेदार भाजी जी आहे किंवा जास्त तिखट भाजी करू नये. साधी सपक भाजी असावी. तिखट असू नये. कमी तिखट आणि तेलकट नसलेला पदार्थ करावा, कारण आंबा पचायला हा जो पदार्थ आहे हा जड जात असतो. त्यावर इतर पदार्थ खात असतो, जड जाणवतात आणि आपल्या पोटामध्ये जडपणा वाटायला लागतो. सुरुवात होत असते. काही समस्या आपल्याला उद्भवायला लागतात आणि आंबा जास्त खाल्ल्याने आपल्याला ॲसिडिटीसुद्धा
होऊ शकते किंवा ॲसिडिटी वाढायला सुरुवात होत असते. त्यामुळेच मसाले आणि आंबा जो आहे एकत्र कधीही खाऊ नये. रस एकत्र खाऊ नये. आंबा नैसर्गिकरित्या गोड आणि उष्णता जास्त असते. यामध्ये दोन्ही मिश्रण जे आपले जीवन आहे किंवा उत्तेजक आहे ते वाढवत असतात. यामुळे उष्णताही वाढत असते. या दोन्हीचे मिश्रण पचन क्रियेमध्ये ताण आपल्याला खाल्ल्याने पचन चांगले होण्यास शक्यता असते. आंबा पचनासाठी जास्त वेळ घेत नाही, पण जेव्हा दूध आपण पित असतो, दूध पिल्यानंतर तो पचायला अवघड जात असतो. दूध आणि आंबा एकत्र खाल्ल्याने ते आपल्या शरीरासाठी दृष्टीने जडत्व निर्माण करत असते. या दोघांचं मिश्रण आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. अपचन, गॅस, उलटी होऊ शकते, त्वचेवर रेशेस होऊ शकतात, ॲलर्जीसुद्धा होऊ शकते. तर पहा, एखादा आंबा जास्त पिकलेला असतो, त्यामुळे त्याच्यात दूध टाकल्यानंतर किंवा आंबा दूध एकत्र केल्याने आपल्या शरीराला याचे परिणाम घातक ठरायला लागतात. नंतर आंब्यासोबत तळलेले पदार्थ जे आहे, मसालेदार किंवा वेपर्स असेल, पापड असेल, हे पदार्थ टाळावे. आंब्याचा रस पिल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळावं. स्नॅक्स, नूडल्स, समोसा हे पदार्थ खाणे टाळावे. शरीराची उष्णता वाढायला लागत असते आणि आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा जाणवायला लागतो. हातपाय ढिले पडतात, थकवा जाणवायला लागतो, जुलाबसुद्धा लागायला आपल्याला सुरुवात होत असते. त्यानंतर आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही कारल्याची भाजी किंवा कारल्याची पातळ भाजी खाऊ नका. यामुळे उष्णता जास्त येऊ शकते किंवा तुम्हाला चक्कर येऊ शकते, मळमळ होऊ शकते आणि आंब्यासोबत कोल्ड्रिंक्स किंवा इतर पेय पदार्थ, थंड किंवा सोडा घेतल्यास तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो, पोटदुखी होऊ शकते, तुमच्या शरीरावर दुष्परिणाम जाणवायला लागतात. आंबा खाल्ल्यानंतर लगेचच कारलं खाल्ल्यानंतर तुमचं पोट बिघडू शकते, ज्यामुळे उलटी येणे, श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता दाट असते. चक्कर येणे या समस्या तुम्हाला उद्भवायला लागतात. म्हणून या नियमांचं पालन करावं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.